आता आम्ही स्पीकर चालू ठेवलाय. दिने दादा चालू झालं की मग बंद करू. हा, करायचं सुरू. हो हो. सुरू करायचं. मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे यत्रेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. पंचायतन आरतीमध्ये मागच्या वेळेला आपण हरिरूपाच पाहत होतो आणि त्यात आपण द्वैतभाव जाऊन द्वंद्वातीत होणं इथपर्यंत महाराजांनी सांगितलं ते पाहिलं आपण. आता त्याच्या पुढचं वाचूया. एक 3-4 वाक्य आधीची पण घेऊ म्हणजे एक कंटिन्युटी मिळेल. पण मिथ्यात्व बुद्धी झाली पाहिजे ना. द्वंद्वातीत अवस्था म्हणजे भाव जाऊन द्वंद्वातीत होणं हे अतिशय कठीण आहे. द्वैतभान होत असेल तर पुन्हा मनोवृत्ती तिथे गेली तर काय करायचंय काही सांगता येत नाही. म्हणून हा अभ्यास त्यांनीही सांगितलेला आहे. ईश्वर प्रणिधानाचा अभ्यास असला पाहिजे. ज्ञानाच्या वेळेला सुद्धा ईश्वर भक्तीची जरुरी आहे असे शास्त्रकार सांगतात. तर मानस सुखदुःखानां हारकम हे हरीचे स्वरूप आहे. आतापर्यंत केलेले ध्यान हे त्या वेळेपर्यंत चालू असले पाहिजे. पद्मपादाचार्यांना आचार्य महाराजांनी 3 वेळेला प्रस्थानत्रयी सांगितली होती. ते आचार्यांचे पहिले शिष्य होते. त्यांना काय ब्रह्मसाक्षात्कार व्हायचा राहिला असेल काय? परंतु त्यांची नृसिंहांची भक्ती कायम होती. त्यामुळे आचार्यांना मारण्याकरता उग्रभैरव येतोय हे त्यांना दिसले. म्हणून ते नरसिंह रूप धारण करून गेले आणि भैरवाला मारले. संन्यासी असून सुद्धा हिंसा अहिंसा असा विवेक नाही. पूर्ण द्वंद्वातीत अवस्थाच त्यांना मिळाली. उपास्य रूप होणे, त्यांची उपासनाही चालू आहे. पण पूर्ण मनोनाश जर झाला नाही, उन्मनी अवस्था प्राप्त झाली नाही, समाधी सिद्धी कायमची झाली नाही, तर त्याबद्दल सुद्धा कथा दिलेली आहे शंकर विजयामध्ये. आचार्यांचा आपल्या सकाळच्या वेळेला प्रस्थानत्रयीचा पाठ चालायचा. ही मोठी मोठी मंडळी सर्व शास्त्र निष्णात. उपासना बलही आहे. ददामी बुद्धी योगंतम हे बल मिळालेले आहे. ईश्वराची कृपा पूर्ण आहे. हे सगळे आहे. गुरुभक्ती आहे. त्यांचा गिरी नावाचा एक शिष्य होता. केवळ भक्ती आहे. गुरुच्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे. आपल्या सद्गुरु महाराजांची सेवा चालली आहे. एके दिवशी सगळी शिष्यमंडळी पाठाला येऊन बसली. ते गिरी यायला थोडा वेळ लागला. नदीवर गेले होते. छाट्या वगैरे धुवून कमंडलू भरून पाणी घेऊन येत होते. बाकीच्या मंडळींनी विचारले, पाठ सुरू करायचा का गुरु महाराज? आचार्य म्हणाले, थांबा, तो गिरी येऊ दे की. पद्मपादाचार्य त्यावेळेला म्हणाले, भिंतीकडे बोट दाखवून, काय गिरीची प्रतीक्षा करायची? म्हणजे भिंत आणि गिरी सारखेच. त्याला काय कळतंय? हे जेव्हा पद्मपादाचार्यांच्या आचार्यांनी पाहिले त्यावेळेला काही बोलले नाहीत आचार्य. इथपर्यंत बुद्धिदान मिळालेलं आहे. ईश्वर कृपा आहे. गुरुकृपा आहे. सगळं ज्ञान आचार्यांच्या मुखातून मिळालेलं आहे. परंतु गिरीबद्दल हा जो अनादर त्यांच्या मुखातून निघाला तो योग्य नव्हता. गिरी नदीवरून परत येत असतानाच आचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना संकल्प शक्तीतून देऊन टाकल्या आणि ते गिरी जे आले
ते भगवन उदधी मृतजन्मजरे जशे पतितं व्यथितं कृपया शरणागत उद्धर माम अनुषाधी उपसन्न मनन्न गतीम. अशी त्रोटक वृत्तात स्तुती करतच आले. मनाने शक्ती त्याला देऊन टाकली किंवा त्याची शक्ती जागृत केली. शक्तिपात त्याच्यावर केला. पात याचा अर्थ शक्ती जागृत होणं. आचार्यांच्या मानसिक संकल्प शक्तीनेच त्या गिरींची शक्ती जागृत झाली. सगळा वासनाक्षय झाला. सगळं झालं आणि एकदम त्यांना वरच्या भूमिकेवर घेऊन गेले. तर अशी ही लोकोत्तर गुरुभक्ती आहे. देवाने जरी बुद्धी दिलेली असली तरी सुद्धा सगळं कार्य चाललेलं आहे, अनुष्ठान चाललेलं आहे, पण उन्मनी भाव होऊ शकत नाही. मनामध्ये वित्तान दशेत असे विकार उत्पन्न होण्याचा संभव असतो. 7व्या भूमिकेपर्यंत जाईपर्यंत हे सर्व अभ्यास चालू राहिले पाहिजे. ते कार्य करायचे म्हणजे मानस सुख दुःखानाम हारकमज रूपम हे कार्य शेवटपर्यंत चाललेलं आहे. क्लेश कर्म विपाकाशयैः अपराविष्ट पुरुष विशेष ईश्वर योगसूत्रकार म्हणतात. काहीही संबंध नाही, पण हा संबंध ठेवला पाहिजे ना. शक्ती काहीतरी आहे, त्या शक्तीचं कार्य दाखवले पाहिजे. इथे थोडस हे एक्सप्लेनेशनची गरज आहे. क्लेश कर्म विपाकाशयही अपराविष्ट पुरुष विशेषा ईश्वरा. आणि मग जे महाराज म्हणतात की काहीही संबंध नाही, तर याचा अर्थ असा आहे, क्लेश क्लेश म्हणजे काय, जे आत्मस्वरूपापासून बाजूला नेतात ते सगळे क्लेश सांगितलेले. अज्ञान आहे, त्याच्यानंतर अस्मिता आहे, रागद्वेष आहे आणि अभिनिवेश आहे, असे पंचक्लेश सांगितलेले. ते क्लेश त्याच्यानंतर कर्मविपाकाशय म्हणजे कर्मविपाका क्लेशाचा आणि कर्मविपाकाचा पलीकडचा अपराविष्ट जो पुरुष विशेष आहे, म्हणजे ज्याला कर्मविपाक लागू नाही, ज्याला क्लेश नाही, असा जो पुरुष म्हणजे ईश्वर, असं योगसूत्रकार सांगतात. म्हणजे त्याला कशाचाही सुखदुःखाचा काही संबंध नाही. पण तर ते महाराज सांगतात की काहीही संबंध नाही, पण हा संबंध ठेवला पाहिजे ना. शक्ती काहीतरी आहे, त्या शक्तीचे कार्य दाखविले पाहिजे. त्या शक्तीचा कार्य संपादन करणारा जीवात्मा, जगाचा द्रष्टा, दृश्य, हे सगळं एकदमच जाणार आहे. ते जायचे म्हणजे कृपा पाहिजे ना. अभ्यास दशेमध्ये आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा फलप्राप्तीला अंतराय येतात. हे अंतरायही आपण पाहिले होते योगसूत्राच्या निमित्ताने. आणि थोडेसे श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्राच्या अर्थाच्या वेळी एकदम वरच्या लेवलचे जे अंतराय आहेत ते यशोदा मातेचं जे भगवंताची दामोदर लीला आहे त्याच्या संदर्भात आपण घेतले होते. त्यामुळे इथे परत आपण विरुक्ती करत नाही. तर अंतराय म्हणजे थोडक्यात समाधी स्थिती प्राप्त होण्यात येणारे जी विघ्न आहेत किंवा जे अडसर आहेत त्याला अंतराय म्हटलेलं आहे. हा, अभ्यास दशेमध्ये आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा फलप्राप्तीला अंतराय येतात, म्हणून हरीचे कार्य त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे हे का परत परत सांगतात महाराज की आपण पाहिलं की हररूपानी म्हणजे शंकर रूपानी मुक्तीदातेही ते आहेत. म्हणजे समाधी स्थितीचा लाभ करून दिला, मग वरकरणी आपल्याला वाटेल की समाधीचा लाभ झाला, आता काय राहिलं. तर ते काय राहिलं हे सगळं महाराज आता एक्सप्लेन करतात. आणि म्हणून ते जे आहे म्हणजे एक तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देणे आणि पराभक्ती ही तर भगवानच देऊ शकतात. ही कार्य हरिरूपानी भगवान स्वतः करतात.
म्हणून हरीचे कार्य त्यांनी दाखवलेलं आहे आणि शेवटी प्रार्थना केली आहे. हे सच्चित सुखरूप म्हणजे सर्व भासक आहे, त्रिकाला बाधित आहे. इतर सर्व बाधक भासक त्रिकाला बाधित आनंदरूप आहे. कालमर्यादा नको आहे. त्याचप्रमाणे नित्य प्रकाश असला पाहिजे आणि आनंदही असला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. त्या मूल स्वरूपाच्या चिंतनामध्ये माझी बुद्धी राहावी आणि त्याचे ध्यान करता करता ही भेदावली सगळी दूर होते. म्हणून उपक्रमात त्यांनी सांगितले आहे, जये सवितर गजमुख नगतनये ईश हरे, असे ध्यान केले आहे. पंचायतने म्हणजे ही अशी आहे, एकच ईश्वर आहे, पण जीवांच्या करता ही भिन्न भिन्न कार्य चालू आहेत. सृष्टीला जीवांचे कर्मही त्यांनी निमित्त कारणामध्ये मानले आहे. काल, कर्म, अविद्या शक्ती ही आहेतच. जीवाची कर्मे जर घेतली तर त्या कर्माप्रमाणे फल देण्याकरता हे सगळं कार्य चालू आहे. म्हणून असं जरी कर्म चालू असलं तरी त्याचं सच्चित सुखरूपत्व कायम आहे. आचार्य महाराजांनी सूत्रभाष्याच्या उपक्रमातच हे दोन्ही वर्णन केलेलं आहे. सूत्रभाष्य म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्य, म्हणजे नाहीतर मग सूत्र म्हणजे योगसूत्र पण आहेत, पण जेव्हा नुसतं सूत्रभाष्य म्हटलं जातं तेव्हा ते ब्रह्मसूत्र भाष्य म्हणून घेतलं जातं. किंवा नुसतं आचार्य भाष्य म्हटलं गेलं तर शंकराचार्यांचं गीतेवरील भाष्य धरलं जातं. किंवा भाष्यकार असं नुसतं म्हटलं तर त्याचा अर्थ होतो गीता भाष्यकार म्हणजे आचार्य, आणि योगसूत्रकार म्हणजे पतंजली. उपक्रमातच आचार्य महाराजांनी सूत्रभाष्याच्या उपक्रमातच हे दोन्ही वर्णन केलेले आहे. सर्वज्ञ सर्वशक्ती समन्वितंच नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव म्हणतात. ब्रह्म शब्दाचीच व्युत्पत्ती करायला लागलेले असताना ते नित्य आहे. त्यांची वृद्धी, त्यांचे महत्व इतके आहे की बाकी सर्वही अनित्य आहे, हे मात्र नित्य आहे. तेव्हा अनित्यत्वापेक्षा अत्यंत भिन्न आहे. त्याला कालमर्यादा नाही. नित्य या शब्दाने ब्रह्मत्व सांगितलेले आहे. ते शुद्ध आहे, बाकी सर्व अशुद्ध आहे. बुद्धिज्ञान स्वरूप आहे असं असून सुद्धा सर्वज्ञ सर्व शक्ती समन्वितच म्हणतायत आचार्य. कार्य करायचं आहे ना, जगत कार्य करायचं आहे. त्याकरता ते सर्वज्ञ आहे व सर्व शक्ती समन्वित विशुद्ध सगुण व निर्गुण ही तेच आहे. निराकार साकारही तेच आहे. बुद्धिवादी पुष्कळ म्हणतात निराकाराला आकार कसा येतो, अग्नीला आकार कुठे आहे. पण अग्नीला काष्टाचा आकार येतो की नाही, तसं निराकार ईश्वराला आकार दिला म्हणून बिघडलं कुठे. तो काही स्वाभाविक आकार नाही, औपाधिक आहे. तुझं सगुण हा, हे कोणाचं तरी माईक बोललं. हा, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दोन्ही रूप एकच आहेत. एकत्वाच्या अनुसंधानामुळे शोक मोह सगळे दूर होतात. 16,000 स्त्रिया, त्यांची मुलं बाळ, एकंदर सगळं यादवकुल नष्ट झालेले असताना सुद्धा भगवंताला त्याचं काही नाही. को मोहा को शोका एकत्वम अनुपश्यत, म्हणून सगळेही मनोविकार
सर्व द्वंद्वाची निवृत्ती ही त्याच ईश्वराकडून होते आहे. हरिस्वरूपाचे द्वंद्व निवृत्तीचे काम चालू आहे. सुखभासक स्वरूपाने भाष्यभासक विवेक प्रदान करून भाष्याचं अनित्यत्व पटवून वैराग्य दृढ करण्याचे कार्य शंकर रूपाने चाललेलं आहे. सर्वही एकंदर जे भाष्य पदार्थ आहेत त्याचं भान होणं हे कार्य नगतनिया रूपाने चाललेलं आहे. भौतिक शरीरापासून सूक्ष्म शरीराचे संरक्षण शेवटपर्यंत करण्याचं कार्य गणपती रूपाने चाललेलं आहे. आणि तशी बुद्धी देऊन त्या त्या साधन भूमिकेवर त्या जीवाला नेणे, कर्मपरतंत्र जीव असताना सुद्धा त्याच्यावर कृपा करून सर्व योगक्षेम निर्वाह बुद्धी त्याला प्रदान करणं हे कार्य सवित्र रूपाने चालू आहे. ईश्वर निरनिराळ्या रूपात भासला तरी एकच आहे. घरामध्ये असलेले दिवे ज्या विजेवर चालतात, आगगाडीला जोडलेले इंजिनही त्याच विजेवर चालते. ज्या ज्या ठिकाणी अशी कार्य चालतात तिथे एकच वीज आहे, तेज एकच आहे. तशी निरनिराळ्या कार्याकरता वेगवेगळी कनेक्शन केली असली तरी वीज एकच आहे. इथली जरी वीज सकाळी गेली तरी इंजिनाला मिळणाऱ्या विजेचे कार्य चालूच आहे. तसेच सर्वही इंद्रियांच्या देवता जरी वेगळ्या असल्या तरी त्या सुद्धा जीवरूप आहेत. त्या देवांनाही तशाच प्रकारची बुद्धी पाहिजे आहे. सर्व भान, सर्व संरक्षण करणे, प्रेरणा करणे, विवेक प्रदान करणे आणि शेवटी सर्वही मनोवृत्ती थांबविणे, नाहीशा करणे, अशी सगळी जीवाला अपेक्षित असलेली सर्व कार्य करण्याकरताच एकाच ईश्वरूपाने कार्य चाललेले आहे. असे या आरतीमध्ये महाराजांनी चिंतन केलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे पंचायतना आरतीचं संपलेलं आहे प्रवचन. यात कोणाला काही विचारायचं आहे का? कारण आपण वेळोवेळी म्हटलंय खूप म्हणजे आतापर्यंत जी प्रकाशित झालेली आहेत महाराजांची प्रवचन त्यातलं हे सर्वात कठीण असा भाग आहे. त्यामुळे कोणाला काही विचारायचं का, किंवा नंतर जे जॉईन झालेत त्यांना कदाचित कळायला जर कठीण गेलं असेल तर काही विचारायचंय का कोणाला? नसेल तर आपण ते भावार्थ रामायणासाठीच ते सुरू करू आपण. म्हणजे महाराजांचं जे जालन्याला रामनवमीला झालेलं प्रवचन त्याचा थोडा भाग मला वाटतं राहिलाय, तो सुरू करता येईल.